गोकुळ शिरगाव बघायला गेलं तर गोकुळ शिरगाव मध्ये सांगवडे असेल, वसगडे असेल, हा संपूर्ण जो परिसर आहे, कनेरीवाडीपर्यंत हा संपूर्ण परिसर यामध्ये येतोय. आणि या ठिकाणी सांगवडेवाडी गावचे जे काही सरपंच आहेत, सुदर्शन आता सध्या त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी सरपंच आहेत, ते देखील या ठिकाणी सरपंच म्हणून काम करत होते आणि त्यांना काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. आणि गोकुळ शिरगावमध्ये संदीप पाटील हे पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत. त्यामुळं सांगवडे, वसगडे, सांगवडेवाडी या संपूर्ण परिसरामध्ये जो सुदर्शन खोत यांचा चांगला एक जनसंपर्क निर्माण झाला. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून असू दे किंवा आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी एक चांगली विकास कामं या परिसरामध्ये केलेली आहेत. या सांगवडेवाडी गावामध्ये ज्यावेळेला लोकांशी बोललो तर या सांगवडेवाडी जो गावचा विकासाचा कायापालट जो एक रोडमॅप आहे, तशा प्रकारचा रोडमॅप गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये व्हावा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या भागातील नागरिकांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या. त्यामुळं सुदर्शन खोत यांची बाजू देखील आता भक्कम असल्याचं आपल्याला बघायला मिळते. दुसरीकडे महायुती सरकारच्या ज्या काही इम्पॅक्टफुल ज्या काही योजना होत्या, त्या योजनामुळे नेमगोटा पाटील यांचा एक कुठंतरी गट सक्रिय आहे आणि त्यांना देखील एक नागरिकांचा मोठा वाढता पाठिंबा आपल्याला बघायला मिळाला होता. एकूण जर बघायला गेलं तर त्याबरोबरच या ठिकाणी 3 अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. हे 3 अपक्ष उमेदवार जरी निर्णायक मतं जरी नसली तरी विभागणीच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर त्या 3 उमेदवारांकडे देखील बघणं महत्वाचं आहे. त्यामुळं अद्यापही या परिसरामध्ये बघायला गेलं तर 60% आणि 40% मध्ये आपण जर मोजणी केली तर सुदर्शन खोत कुठेतरी आघाडीवर असल्याचं आपल्या या ठिकाणी बघायला खरं बघायला गेलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये या गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आर्थिक वापर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. त्याचा देखील परिणाम थोडेफार होण्याची शक्यता आहे. मात्र ते नेमकं कुणाच्या बाजूने होणार आणि कशा पद्धतीने होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र अमल महाडिक साहेब यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने इथं भारतीय जनता पार्टीचे जे काही बूथ मॅनेजमेंट होतं ते देखील खाली तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी बळ देण्याचं काम हे अमल महाडिक यांनी देखील या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर दुरंगी होणाऱ्या या लढतीमध्ये बघायला गेलं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुदर्शन खोत आघाडीवरती राहतील यामध्ये काही शंका मला देखील वाटत नाही. यानंतर आपण बोलूया ते म्हणजे कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघावरती. कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय होईल, कशा पद्धतीने लढत होईल त्याच्याविषयी काय वाटतं? ज्याप्रमाणे आपण गोकुळ शिरगाव असेल किंवा पाचगावच्या बाबतीत आपण जर विचार केला तर त्याचप्रमाणे या ठिकाणी कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विनिता सागर भोगम ज्या भाजपचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर काँग्रेसकडून मनीषा अरुण पाटील टोपकर, या दोघांच्या मध्ये दुरंगी अशी एक चांगली लढत या ठिकाणी बघायला मिळत आहे. कारण दोन्ही देखील बघितलं तर तुल्यबळ असे उमेदवार आहेत आणि या दोन्ही उमेदवारांच्या मध्ये ही लढत ज्यावेळेला होत असते. कळंबा गाव कोल्हापूर शहरालगत गाव आहे आणि या गावाकडं संपूर्ण कोल्हापूर शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे, राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण सागर भोगम यांनी जर बघायला गेलं तर सागर भोगम यांनी या परिसरामध्ये ते मुळात काँग्रेसचे कार्यकर्ते मानले जातात. बरोबर. मात्र या निवडणुकीच्या काही सुरुवातीच्या दिवसालाच त्यांनी भाजपकडून त्यांना उमेदवारी त्यांनी घेतली. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली नसेल, नाराज झाले असतील, मात्र त्यांना भाजपकडून उमेदवारीची ऑफर दिली गेली आणि भाजपकडून त्यांनी उमेदवारी घेतली. या परिसरात देखील ज्याप्रमाणे पाचगाव असेल किंवा गोकुळ शिरगावचं ज्याप्रमाणे सांगितलं तर आपल्या ग्रामपंचायतीची मुख्य जी काय गरज होती ती मुख्य इमारत, ही सुसज्ज अशी इमारत सागर भोगम यांनी उभा केली. ते या ठिकाणी सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. परिसरातले गल्लीतले रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, या संपूर्ण पाण्याचा प्रश्न मिटवलेला होता. मात्र या दुसरीकडे बघायला गेलं तर अरुण पाटील टोपकर जे आहेत हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते, म्हणून तर त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली होती. त्यामुळं काय घडतंय पुढं ह्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र आता ज्यावेळेला माघारीचा दिवस संपला त्यावेळेला थेट लढत जी आहे ती या दोघांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. सागर टोपकर माफ करा अरुण टोपकर हे निष्ठावंत असल्यामुळं त्यांच्या दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील असतील, आमदार सतेज पाटील असतील, यांचं जे काही त्यांना एक चांगलं पाठबळ मिळालेलं होतं, त्या पाठबळाच्या जोरावर त्यांनी गेल्या 5 वर्षापासून एक संपर्क संपूर्ण मतदारसंघामध्ये ठेवला होता आणि या संपर्काच्या माध्यमातूनच त्यांनी आपली जी काही कामं होती ती कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि आता जर या ठिकाणी बघायला गेलं तर आम्ही ज्या वेळेला कळंबा सोडून त्यांची जी काय
नागावपर्यंत, खाली इस्पुर्लीच्या पुढच्या बाजूला नागावपर्यंत लोकांशी, ज्यावेळेला नांदगावपर्यंत लोकांशी संवाद साधला, तर असं त्या ठिकाणी दिसून आलं की भाजपमध्ये जरी सागर भोगम नौके उमेदवार असतील किंवा विनिता भोगम त्यांच्या पत्नी नौके जरी उमेदवार असतील, तरी मात्र केंद्रात भाजप महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे. आणि अशाच प्रकारचं जिल्हा परिषदेवर जर मिळालं तर जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट होण्यासाठी, चांगल्या पद्धतीने विकासाला चालना मिळेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या लोकांच्याकडून बघायला मिळालेल्या होत्या. त्यामुळं कुठंतरी आता सागर भोगम यांची कुठेतरी आघाडी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. थोडंसं आपण शॉर्ट मध्ये आणि फास्ट मध्ये जाऊयात. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.